रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आंदोलनाचे वार्तांकन करत असताना दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी अखेर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 ते 15 जणांविरुद्ध कठोर कलमाखाली कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. चिपळूणमधील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी बहादूर शेख नाका येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी दीपक भागवत आपल्या कॅमेरामनसह घटनास्थळी पोहोचले होते. आंदोलनस्थळी वादाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष घडामोडी कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात होताच काही जणांनी पत्रकारांवरच धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. फिर्यादीनुसार, "तू कसला पत्रकार? तू कसले शूटिंग करतोस?" अशी दमदाटी करत 10 ते 15 जणांनी पत्रकार भागवत यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर हाताच्या थपडा, लाथाबुक्क्यांनी तोंडावर, छातीवर, चेहऱ्यावर आणि पाठीवर मारहाण करून खाली पाडले. पहिल्या हल्ल्यानंतर ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले असतानाही संबंधितांनी पुन्हा पाठलाग करून दुसऱ्यांदा मारहाण केल्याचा गंभीर आरोप नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था, हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 अंतर्गत कलम 4 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 115(2), 189(2), 190, 191(2), 303(2), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. यामुळे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे गांभीर्य अधोरेखित झाले. पतसंस्था आहे, त्याच्या विरोधात एक व्यक्ती उपोषणाला बसला होता. त्याची बातमी कव्हर करायला गेलेलो आणि तिथं अचानक त्यात चिपळूण नागरी पतसंस्था आहे, त्याच्या गुंडांनी जवळजवळ 40 ते 50 च्या संख्येनं होते आणि त्यांनी हल्ला केला भर रस्त्यामध्ये आणि रहदारीच्या ठिकाणी बेदम मारहाण केला.